विद्यार्थी मित्र हो, आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी अक्षर भारती पुस्तकातील कवितांचे रसग्रहण पाहणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये आपण संतवाणी 1 आणि 2 यांचे रसग्रहण पाहिलेले आहे. कोणते आहेत त्या? तर संत नामदेव लिखित अंकिला मी दास तुझा आणि संत एकनाथ लिखित योगी सर्व काळ सुखदाता यांचं रसग्रहण आपण पाहिलेलं आहे. तर आज आपण कविता क्रमांक 5 2 दिवस नारायण सुर्वे लिखित, त्याचबरोबर कविता क्रमांक 9 औक्षण इंदिरा संत लिखित आणि कविता क्रमांक 12 रंग मजेचे रंग उद्याचे अंजली कुलकर्णी लिखित कवितांचं रसग्रहण पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर पाहूया कवितांचे रसग्रहण. आता बघा 2 दिवस कविता. तर रसग्रहण कसे करायचे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. आता बघा 2 दिवस ह्या कवितेत प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत? नारायण सुर्वे. फक्त नारायण सुर्वे एवढं लिहिलं की आपल्याला किती मार्क मिळणार आहेत? आता 1. बरोबर. दुसरा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. काय आहे विषय बरं? कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थितीचे वर्णन. तर इथे काय केलेलं आहे? कामगारांच्या आयुष्यातील वास्तव परिस्थिती चित्रण या कवितेत केलेलं आहे. तिसरा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. कोणत्या दिलेल्या आहेत? तर शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. आता बघा इथे तुम्हाला या कवितांच्या ओळींव्यतिरिक्त दुसऱ्या ओळी देखील दिलेल्या असतील, जसं दुनियेचा विचार हरगडी केला, आगा जगमेळ झालो, दुःख पेलावे कसे, दुःख पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. अशा प्रकारे कोणत्याही त्या कवितेतील 2 ओळी तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्याचा तुम्हाला काय लिहायचा असेल? सरळ अर्थ लिहायचा असेल. त्यासाठी पूर्ण कवितेचा सरळ अर्थ आपल्याला पाठ असलेला पाहिजे. ठीक आहे, तर काय अर्थ आहे बरं? अनेक वेळा चंद्र उगवला, चांदणे पडले, तारे चमचमले, काही रात्री आनंदमय गेल्या, बाकीचे सर्व आयुष्य भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजे भूक शमवण्यात व उदरनिर्वाह करण्यात नासून गेले. चौथा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. काय मिळतोय संदेश बरं या कवितेतून? प्रस्तुत कवितेतील संदेश जर पाहायचा असेल तर त्यासाठी आपल्याला कवितेची प्रस्तावना जी आहे, तुमच्या पुस्तकाची प्रस्तावना दिलेली आहे, ती तुमच्या आधी लक्षात आलेली पाहिजे. ठीक आहे, बघा जीवन कितीही प्रतिकूल व खडतर असले तरी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवावा. प्रयत्नाने जीवनातील दाहकतेवर मात करता येते. जीवन सकारात्मक जगण्याची ऊर्जा ही कविता देते. तसेच मानवी निर्धार व आशावाद हे तत्व मनावर बिंबवले जाते. ठीक आहे, आता 5वा मुद्दा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. इथे आपल्याला काय लिहायचंय? कविता आवडण्याचीच कारणे लिहायचं आहे. बरोबर ना? बघा थेट शब्द कळेतून कामगार विश्वाचे दाहक चित्रण केल्यामुळे कविता मनाला भिडते. हा शब्द प्रत्येक तुमच्या कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे इथे येणार आहे. कविता मनाला का भिडते? कामगार जीवनाच्या खडतरपणाचा प्रत्यय अनुभवाला येतो. कामगार जीवनाविषयी सहृदयता जागृत होते. जीवन समजून घेण्याची ओढ निर्माण होते. अशी प्रगल्भ जाणीव मनात निर्माण करणारी ही कविता मला आवडली. म्हणजे मला ही कविता आवडली असंच आपल्याला इथे लिहायचं आहे. ठीक आहे, 6वा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील दिलेल्या शब्दांचा अर्थ लिहा. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले असतील, प्रत्येक शब्दाला अर्धा मार्क असेल. तर इथे जे शब्द दिलेले हे शब्द येतील असं नाही, याच्या व्यतिरिक्त कोणतेही शब्द येतील. ठीक आहे, त्या कवितेतले बघा जिंदगी म्हणजे आयुष्य, गहाण म्हणजे तारण, दारिद्र्य, दैन्य, रात्र, रजनी. इथे शेकणे येऊ शकतं. शेकणे म्हणजे तापणे, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला 2 दिवस या कवितेचं रसग्रहण करायचं आहे. आता आपण पुढची कविता बघूया, औक्षण. बघा या कवितेचे कवयित्री कोण आहेत? या कवितेच्या कवयित्री आहेत इंदिरा संत. नक्की कवी आहेत की कवयित्री आहेत ते बघायचं आधी आणि त्याप्रमाणे लिहायचं. या कवितेच्या कवयित्री कोण आहेत? इंदिरा संत. एवढं लिहिलं की आपल्याला 1 मार्क मिळाला.
त्यासाठी काय करायचे आपल्याला? सगळ्या कवितेंचे कवी पाठ करायचे आहेत. कवी आणि कवयित्री दोन्हीही पाठ करायचे आहेत. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे कवितेचा विषय. तर देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. बघा, कवितेचं नावच आहे औक्षण, आणि औक्षण कोणाला केलेलं आहे? तर सीमेवर लढणाऱ्या जवानांना औक्षण केलेलं आहे. म्हणून इथे विषय काय दिलाय? तर देशाचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सीमेवरील जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. तिसरा मुद्दा आहे कवितेतील 2 ओळींचा सरळ अर्थ. तुम्हाला मी मगाशीच सांगितलंय की इथे कोणत्याही ओळी दिलेल्या असतील कवितेतील, त्याचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायचा असेल. बघा, अशा असंख्य ज्योतींची तुझ्या मागून राखणं, दीन दुबळ्यांचे असे तुला एकच औक्षण. काय सरळ अर्थ आहे बरं याचा? तर सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, इथे कृतज्ञता म्हटलेलं आहे, कृतज्ञता व्यक्त करताना कवयित्री म्हणतात, डोळ्यांत तेवणाऱ्या अगणित ज्योती तुझी पाठराखण करीत आहेत. अश्रूंच्या ज्योतींनी दीनदुबळी जनता तुला प्रेमभराने ओवाळत आहे. तुला एकच औक्षण, म्हणजे तुला प्रेमभराने ओवाळते आहे. ठीक आहे. चौथा आहे कवितेतून मिळणारा संदेश. काय मिळतोय संदेश बरं या कवितेतून आपल्याला? तर सैनिक आपल्या देशाच्या सीमेवर अहोरात्र पहारा देतात. कधी काळी परचक्राचे आक्रमण झाले तर ते धैर्याने शत्रूशी मुकाबला करतात. ते चिरंजीवी व्हावेत म्हणून जनता आसवांच्या ज्योतींनी त्यांना औक्षण करते. जवानांच्या शौर्यगाथेपुढे नतमस्तक होण्याची शिकवण ही कविता सहजपणे देते. पुढचा मुद्दा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. म्हणजे कविता तुम्हाला का आवडली त्याचं कारण तुम्हाला इथे लिहायचं आहे. देशाच्या सीमेवर जागरूकपणे पहारा देणाऱ्या व प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ही कविता आहे. सैनिक देशाची राखण करतो. अशा सैनिकाला जनता काय उपहार देऊ शकते? ती फक्त त्याचे भले चिंतून त्याचे औक्षण करू शकते. त्याला चिरंजीवित्वाचा आशीर्वाद देऊ शकते. हा विचार माझ्या मनाला भिडला आणि म्हणून मला ही कविता आवडली. म्हणजे कोणता विचार तुम्हाला इथे तुमच्या मनाला भिडला आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही कविता का आवडली हे तुम्हाला इथे लिहायचं आहे. 6 आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. 4 शब्द, प्रत्येक शब्द अर्धा मार्क. आणि इथे कोणतेही शब्द येऊ शकतात. जसं द्रव्य म्हणजे पैसा, सामर्थ्य, बळ, जिद्द, हिम्मत आणि राखण म्हणजे रक्षण. ओके. नेक्स्ट पोएम. कविता 12वी. रंग मजेचे रंग उद्याचे. बघा, या कवितेचे कवयित्री कोण आहेत? अंजली कुलकर्णी. रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेच्या कवयित्री आहेत अंजली कुलकर्णी. 1 मार्क मिळाला. फक्त अंजली कुलकर्णी लिहिलं, 1 मार्क आपल्याला मिळालेला आहे. दुसरा आहे कवितेचा विषय. काय विषय आहे बरं या कवितेचा? रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेतून कवयित्रींनी संगणक युगातही निसर्गाची दौलत जोपासायला हवी हे हृदय शब्दात सांगितले आहे. तिसरा मुद्दा आहे कवितेतील पुढील 2 ओळींचा सरळ अर्थ. इथे तुम्हाला कोणत्याही 2 ओळी दिलेल्या असतील. आता इथे कुठल्या ओळी दिल्यात? हिरवी हिरवी मने भोवती किती छटा हिरव्याच्या, गर्भ रेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी. इथे तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही ओळी असतील. जसं उधळू फेकू बिया डोंगरी रुजतील देशी झाडे, गच्च माजतील राने होईल आभाळातून वृष्टी, अशी ओळ असेल. किंवा फुलांचे दाट ताटवे जिथे पोचते दृष्टी, रंग मजेचे रंग उद्याचे जपून ठेवू सृष्टी. अशा कोणत्याही ओळी तुम्हाला दिलेल्या असतील आणि त्याचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा असेल, त्यासाठी तुम्हाला कवितेचा अर्थ लक्षात घेतलेला असला पाहिजे. ठीक आहे. आता सरळ अर्थ काय आहे? पावसाने फुललेल्या असंख्य हिरव्या रंगांच्या छटा म्हणजे जणू समृद्ध झालेली हिरवी मने आहेत. मनात जपलेल्या मखमली गाभ्यासारख्या कोमल भावना माणसे एकमेकांना सांगतील.
आता या कवितेतून आपल्याला कोणता संदेश मिळतोय? तर रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेमध्ये कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी यंत्रयुगातही पर्यावरण सुंदर ठेवावे म्हणजे मानवी मनेही समृद्ध होतात हा संदेश दिलेला आहे. मानवाने पर्यावरणाची जोपासना केली पाहिजे. निसर्गाची रममाण होऊन जगण्यातच खरा आनंद आहे हा मौलिक संदेश ही कविता आपल्याला देते. हा संदेश लक्षात घेण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे? तर कवितेची प्रस्तावना जी आहे ती आपल्या नजरेखालून गेलेली असली पाहिजे. ठीक आहे. पाचवा मुद्दा आहे कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे. इथे आपण कविता आवडण्याचीच कारणे लिहिणार आहोत. यंत्राच्या संगणकाच्या युगामध्ये निसर्ग प्रेमाच्या महिमा सांगणारी ही कविता मला खूप आवडली. कारण यंत्रयुगात पर्यावरणाचा झपाट्याने ऱ्हास होत आहे. पर्यावरणाची होणारी हानी थांबून पर्यावरणाचे रक्षण आपण केले पाहिजे तरच निसर्गाच्या विविध मनोहारी आविष्कारात जगण्याची मनस्वी आनंद आपणास मिळू शकेल. सहावा मुद्दा आहे प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ. इथे आपल्याला अर्ध्या मार्काला 4 शब्द दिलेले असतील. कोणतेही असतील कवितेमधील कोणतेही शब्द तिथे असतील. इथे दिलेले आहे दृष्टी म्हणजे नजर, वृष्टी वर्षाव, दाट गर्द, पुष्टी दुजोरा. आता इथे तुम्हाला सृष्टी दिलेला असेल. सृष्टी म्हणजे जग. त्याचप्रमाणे अनोखी, निराळी, तुष्टी म्हणजे तृप्ती असे कोणतेही शब्द तुम्हाला दिलेले असतील आणि त्याचा अर्थ तुम्हाला इथे लिहायचा असेल. बघा कवितांचं रसग्रहण हे 8 मार्काला आहे आणि 8 मार्क आपल्या हातातले आहेत. पहिले 2 जे आहेत पॉइंट त्याला 1-1 मार्क आणि पुढचे जे आहेत त्यातले तुम्हाला किती असतील 2-2 मार्क. अशा यातील एकूण तुम्हाला 5 कृती दिलेल्या असतील आणि त्या 5 कृती किती मार्काला असतील? 8 मार्काला असतील. त्याच्यामुळे हे 8 मार्क आपण हातातनं घालवायचे नाहीयेत. त्यासाठी आपण खूप प्रयत्न करून ते मिळवायचे आहेत. अगदी छोटे छोटे आणि सोपे सोपे पॉइंट आहेत हे. त्यामुळे ते आपण पाठच करून ठेवायचे. ठीक आहे. जर या कवितांच्या रसग्रहणाचे तुम्हाला PDF हवी असेल तर ती मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते. ठीक आहे. So that's all for this part. Thank you for watching this video. If you like the video, please hit the like button. Do share the video so that others can learn and also subscribe my channel to regular update about the course. धन्यवाद.